उल्हासनगरात मारुती सुझुकीची नवीन ऑटोमॅटिक स्विफ्ट गाडी लॉन्च। माजी आमदार पप्पू कलानी यांच्या हस्ते शुभारंभ। उल्हासनगर शहरात मारुती सुझुकीची नवीन स्विफ्ट गाडी लॉन्च झाली आहे। माजी आमदार पप्पू कलानी यांच्या हस्ते या कारचा शुभारंभ करण्यात आलाय। प्रकाश ऑटो शोरूम मध्ये ही कार ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे। संपूर्ण गाडी ऑटोमॅटिक असून नवीन सिस्टम अपडेट करण्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांनाही कमी बजेटमध्ये बसेल अशी ही कार नागरिकांच्या सेवेत आली आहे। उल्हासनगर शहरातील प्रत्येक नागरिकांनी येऊन या कारचा प्रत्यक्ष आनंद घ्यावा आणि खरेदी करावी अशी अपेक्षा प्रकाश ऑटोचे मालक सीमा आहुजा यांनी केलाय। दरम्यान या लॉन्चिंग प्रसंगी मोठ्या संख्येने ग्राहक कानाकोपऱ्यातून आले होते। फोटो जल्दी आओ। आ जाओ खाना दो ना। मारुति और पूरे देश की एक नंबर सेलिंग वाली कार मारुति यहाँ पर हुई। शहर के लाडले नेता पप्पू कलानी, भाभी जी गीता आहूजा, महेश आहूजा, सीमा आहूजा, आप हम सबके हाथों से ये मॉडल बाजार में मीटिंग थी एक व्यापारियों की। यहाँ से नए ढंग की राजनीति उल्हासनगर में देखने को मिल रही है, जो आज तक कभी भी काय सांगाल? आज नवीन गाडीचं लॉन्चिंग झाले, कुठे कशा प्रकारची कार आहे, काय याच्यामध्ये फ्युचर आहे? आज उल्हासनगर प्रकाश ऑटो मारुती सुझुकी अरिना इथे न्यू स्विफ्ट लॉन्च झाली आहे। त्यामध्ये तुम्हाला सेफ्टी फीचर्समध्ये 6 एअरबॅग फीचर्समध्ये तुम्हाला आतमध्ये वायरलेस चार्जर दिले गेले, ड्युअल टोन कलर दिले गेलेले आहेत, ड्युअल टोन अलॉय व्हील्स पण दिले गेलेले आहेत, फ्रंट DRL हेडलाइट्स दिले गेले त्याच्यामध्ये। तर न्यू फीचर्समध्ये न्यू स्विफ्ट लॉन्च केली गेली आहे। ही मायलेज जास्त आहे गाडीचा पहिल्या स्विफ्टपेक्षा। आणि प्राइस काय गाडीची आणि का खरेदी केली पाहिजे तुमच्याकडे गाडी? प्राइस पण हिची आता न्यू ओल्ड स्विफ्टपेक्षा जास्त हाईक केली नाही आहे। 8 लाखापासून तुम्हाला ही स्विफ्ट स्टार्ट होते आणि पेट्रोल वर्जन ही लॉन्च केलेली आहे आता मारुतीने। आणि लो मेंटेनन्स कार आहे आणि मायलेज पहिल्यापेक्षा पण जास्त वाढवलेला आहे। हां मॅडम, काय सांगाल? आज इथे गाडीचं लॉन्च करण्यात आलेलं आहे, काय सांगाल? आज उल्हासनगर येथे प्रकाश ऑटोमध्ये स्विफ्ट गाडीचं लॉन्चिंग झालेलं आहे। ते सुद्धा आपले पप्पू कलानी सर यांच्या हस्ते खूप छान प्रोग्राम झाला आजचा। तर मला हे उल्हासनगर शहरवासियांना नाही सगळ्यांना हे सांगायचं आहे की एक छोटा परिवारासाठी एक सुंदर गाडी आलेली आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने इथे येऊन त्याची विचारपूस घेऊन प्रत्येकाने ती खरेदी करावी हीच इच्छा ठेवते।